ही कथा निश्चिती सांगितली रावणाची उत्पत्ती कौशल्या दशरथ आहे ज्याप्रती नेवणी विधीने स्थापली. या अगोदरच्या अध्यायामध्ये रावणाची उत्पत्ती सांगितली आणि कौशल्याने दशरथ यांना अयोध्येमध्ये नेऊन ब्रह्मदेवानं स्थापना त्यांची केली. सूर्यवंश भूषणाद्भुत अयोध्यापती राजा दशरथ ज्याची पट्टर आणि विख्यात कुशल बहुत कौशल्या. आणि सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला हा अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याची ही पट्टर आणि कौशल्य अत्यंत कुशल असे. सुमित्रा कैकई स्वरूपवंत दोघींस वरी राव दशरथ आणिक सातसे परिणित भोगांगणा सुंदर. आणि सुमित्रा आणि कैकई यांच्याबरोबर त्यांनी लग्न केले दशरथ राजा. अजून 700 त्याला राणी आहेत. ज्ञानकळा कौशल्या सती सुमित्रा केवळ सद्भक्ती कैकई ते कपट प्रकृती रजतमयुक्त सर्वदा. कौशल्य ही ज्ञानी आहे आणि सुमित्रा ही भक्तिवान आहे आणि कैकई मात्र कपटी आहे. केवळ विवेक मूर्तिमंत तोची अजसुत दशरथ जो परमयोद्धा रणपंडित धनुर्विद्या सर्व जाणे. अत्यंत विवेकानं वागणारा असा राजा दशरथ हा अत्यंत चांगला योद्धा आहे आणि पंडित सुद्धा आहे आणि धनुर्विद्या वगैरे सगळे शास्त्र त्याला माहित आहे. अंधारा माझी शब्द उठता तेथेची बाण मारे अवचिता धन्य त्याची हस्तकौशल्यता वीर दशरथा असा नसेल. अंधारामध्ये जर शब्द जर उमटला तर त्या अंदाजाने तो बाण मारणार अशी त्याचे हस्तकौशल्य आहे. असा वीर दशरथासारखा शोधून सापडणार नाही. परिपोटी नसे पुत्र संतान तेने राजेंद्र असे उद्विग्न पुत्रा विनशून्य सदन बोलती शास्त्रज्ञ पंडित. परंतु राजा अत्यंत उद्विग्न म्हणजे निराश आहे कारण त्याच्या पोटी पुत्र संतान नाही आणि पुत्राशिवाय घर हे शून्य आहे असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. शरीर जैसे प्राणाविन तारुण्याविन पंचबाण दैविन व्यर्थ ज्ञान शांती वाचून वैराग्य. संपत्ती जैसी धर्मेविन पंडिता वाचून सभा सदन का रहणी विन व्यर्थ ज्ञान दीपेविन मंदिर जेवी. की वेदांत ज्ञाना वाचून कोरडी वित्पत्ती व्यर्थ ज्ञान की सत्पात्रा वाचून दान की स्नेहीविन बंधू जैसा. की जळेविन वापिका की नृपाविन नगर देखा की नाशिकाविन मुखा शोभा जैशी न येची. की फळेविन तरुवर की रामस्मरणविन मंदिर तैसा पुत्राविन वंश पवित्र सर्वथा पावन नव्हेची. असो राजा दशरथ संतती लागे चिंताक्रांत सदा विपिने गहन हिंदत मृगया मिशे करुण्या. आणि मग मूलवान असल्यामुळं अत्यंत चिंतातुर असा हा राजा हा आपलं मन रमवण्यासाठी तो जंगलामध्ये शिकार करण्यासाठी तो फिरतोय. नावडे छत्रसिंहासन नावडे चातुर्य कळा गायन बहुत केले प्रयत्न करी संतान नव्हेची. म्हणजे त्याचं मन कुठेतरी रमवण्यासाठी तो शिकारीला जातोय आणि त्याला छत्रसिंहासन आवडत नाही, त्याला वेगवेगळे गायन कळा वगैरे सगळं आवडत नाही. भरपूर प्रयत्न केले पण त्याला काही संतान झालं नाही. तो दशरथे स्वप्न देखिले दोघे पुरुष आपण वधिले आणि एक स्त्रीशी मारली अपराधी विन तत्वता. आणि मग दशरथ राजाने स्वप्न बघितले की आपण 2 पुरुष आणि एका स्त्रीला मारलंय त्यांचा काही अपराध नसताना. गजबोजोनी उठला त्वरित कोणाशी न बोले मुकवत वशिष्ठ ग्रास जाऊन त्वरित नमोनी स्वप्न सांगत असे. आणि मग तो घाबरून उठला, कोणाला बोलला नाही आणि न बोलता तो दशरथ राजा वशिष्ठ ऋषींच्या ग्रहाला गेला आणि त्यांना नमस्कार करून ते स्वप्न सांगितले. गुरु बोले हे दुष्ट स्वप्न 3 स्वापदे येई वधोन मग याची शांतीपूर्ण दोष निवारण करावे. आणि मग वशिष्ठ ऋषी त्यांना सांगतात दशरथ राजाला की हे दुष्ट स्वप्न आहे आणि तू जंगलामध्ये जा आणि 3 स्वापदांचा वध करून तू ये आणि मग आपण शांती करूया आणि मग या स्वप्नाचं दोष निवारण होईल. गुरु आज्ञेने ते दिवशी राजेंद्र निघाला मृगयशी वासर म्हणी गेला असताशी परी श्वापद न सापडे. आणि गुरुची आज्ञा घेऊन त्या दिवशी राजा शिकारीला गेला. सूर्य मावळला तरी त्याला काही शिकार सापडलेली नाही. पडला अत्यंत अंधकार एकला हिंदे नृपवर धनुष्याशी लावून शर शोधी कांतार तेलवा. आणि अंधकार पडलाय आणि एकटाच हा राजा तिथं धनुष्याला बाण लावून तो आता सावध शोधायला लागलाय त्या जंगलामध्ये. तो एका सरोवराचे तिरी राजा गुप्त बैसे वृक्षावरी कानाडी ओढते अवसरी करणे ऐकोणी साचू.
आणि एका सरोवराच्या तीरावर तो एका झाडावर बसलाय आणि त्यानं ते धनुष्याची दोरी अशी कानापर्यंत ओढून धरलेली आहे. चाहूल जर लागली तर बाण मारायचं. तो ते मार्गी श्रावण आला मायबाप घेऊन दिवसा भौत विघ्ने आणि उष्ण म्हणून रात्री गमन करी. आणि तो पण त्या रस्त्यावर आपल्या आई वडिलांना घेऊन श्रावण आलाय आणि दिवसाचं जास्त उष्णता असते म्हणून तो रात्रीचा प्रवास करतोय. दोघे वृद्धे खांद्या घेऊन श्रावण तीर्थे हिंडे मेदिनी त्या सरोवराचे तिरिवणी उभा राहिला नावेक. आणि ती दोन वृद्ध आईबाप आहेत त्यांना तो खांद्यावर घेऊन तो ह्या पृथ्वीवर तीर्थाटन करायला लागलाय. आणि सरोवराच्या किनाऱ्यावर येऊन तो थांबला तिथं थोडा वेळ. तो ती वृद्धे म्हणती श्रावणा आम्हा करवी उदक पाना ऐकता ऐशा वचना कावड खाली ठेवली. आणि मग त्यावेळी ती म्हातारी आईवडील म्हणतात की श्रावणा आम्हाला तहान लागली ना आम्हाला पाणी पाज. आणि असं म्हटलं त्यांनी ती कावड खाली ठेवली. हाती कमंडलू घेऊन जीवनात प्रवेशला श्रावण दशरथे साचोला ऐकून निर्वाण बाण सोडला. आणि हातातलं कमंडलू घेऊन तो आता त्या सरोवरामध्ये पाणी आणण्यासाठी गेला. आणि दशरथानं ती हालचाल त्याला चावू लागली दशरथाला आणि त्यानं बाण सोडला. सपक्ष बाण हृदयी भेदला हातीचा कमंडलू खाली पडला देहभूमीवर टाकला प्राण चालेला श्रावणाचा. आणि तो बाण जो आलाय तो त्या श्रावण बाळाच्या हृदयामध्ये घुसलाय. त्याच्या हातातला कमंडलू खाली पडलाय आणि त्यानं तो जमिनीवर पडलाय श्रावण बाळ. म्हणे कोणे सौभाग्याचा बाण करीत आला रामस्मरण हृदय निवाले संपूर्ण केले पावन मजलागी. आणि मग तो म्हणते कुणाचा बाण आलाय की जो रामस्मरण करीत निघालाय आणि माझं हृदय संपूर्ण त्यानं शांत केलं मला पवित्र केलं त्या बाणानं. ऐकोणे मनुष्याचे वचन नृपवर जवळ आला धावण तो पडला असे श्रावण रामस्तवन करीत अशी. आणि हे मनुष्याचं हे बोलणं ऐकून राजा तिथं धावून आलाय आणि बघतोय तर श्रावण बाळ रामाचं नाव घेत आपलं स्तुती करीत तिथं पडला. मग म्हणे कर्मा पापकारी पडली हत्या मजवरी श्रावण म्हणे राया न करी खेद काही सर्वता. आणि मग राजा म्हणतोय की काय माझं कर्म की ही हत्या आता माझ्या अंगावर पडली आता आणि माझं हे पाप झालं माझ्या हातून. तर श्रावण बाळ म्हणतोय की तू काय मनामध्ये राजाला म्हणतोय दुःख करू नकोस. माझी माय बापे वृद्धे दिन त्याशी करवे उदक पान मग मी सोडीन प्राण सत्य जाणं राजेंद्रा. माझे आई वडील वृद्ध आहेत त्यांना एवढं पाणी पाज आणि ते पाणी पाजल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही. दोघे वृद्धे अत्यंत पाही त्यांचे सेवेशी कोणी नाही दशरथ गहिवरला हृदयी शोकाकुलित झाला. आणि बघतोय तर ती आई वडील जे वृद्ध आहेत त्यांच्या सेवेला कोण नाही. आणि हे बघून दशरथ राजा सुद्धा गहिवरला आहे आणि त्याला दुःख झालं. श्रावण म्हणे दशरथा उदक दोघा पाजुनी त्वरिता मग हे सांगावी वार्ता नाही तरी प्राण करीती. आणि श्रावण दशरथ राजाला म्हणतो की त्यांना पाणी पाजा अगोदर आणि मग तुम्ही ही बातमी सांगा नाहीतर ते अगोदरच प्राण देतील प्राणाचा त्याग करतील. उदक नेता अयोध्या राणा वृद्धे म्हणती बारे श्रावणा तव तो न बोले वचना काही केली या सर्वता. आणि मग तो अयोध्येचा राजा दशरथ हा ते पाणी घेऊन तिथे गेलाय आणि तो शांत आहे. आणि मग ते आई वडील ते श्रावणाचे काय म्हणतात की श्रावणा तू का बोलून झाला का रे श्रावणा न बोलूशी उदक मागितले एवढे निशी बारे कोपला म्हणून कोपलाशी शिनलाशी पाडसा. म्हणजे तुला एवढ्या रात्रीच्या वेळी तुझ्याकडे पाणी मागितलं म्हणून तुला काय राग आला का किंवा तुला त्रास झाला का त्याचा. उदयाचळी मावळील मित्र शेष सांडिल भूमी भार तीव्र तपेल रोहिणीवर तरी क्रोध अनुमात्र न येत होते. तुला कधी राग येणार नाही असा तू आहेस. जैसे गंगेचे निर्मळ जीवन तैसे श्रावणा तुझे मन तान या कार्यानं बोल शिवचन राजा ऐकून गैवरी. गंगेप्रमाणे तुझं मन आहे ते निर्मळ आहे आणि तुला राग कसा आला आणि तू का बोलत नाहीस असं ऐकल्यावर राजाला सुद्धा गैवर आलाय. मग अजराजपुत्र बोलिला मी अवचिता श्रावण वधिला तव तिन्ही धरणीवर देह टाकला प्राण जाहला कसा विसर. आणि मग दशरथ राजा म्हणतो की चुकून माझ्या हातून श्रावणाचा वध झालाय असं म्हटल्यावर त्यांनी धरणीवर देह टाकला.
त्या दोघांनी, आणि त्यांचा प्राण कसावीस झालाय. आठवणी श्रावणाचे गुण दोघे आक्रंदती दिनवदन ऐसा पुत्रे त्रिभुवन शोधताई न सापडे. आणि मग त्यांना श्रावणाचे गुण आठवायला लागल्यात आणि ते दोघं रडायला लागल्यात की अशा त्रिभुवनामध्ये सुद्धा असा पुत्र शोधून सापडणार नाही. आहारे पुत्रा श्रावणा गंभीरा गुणनिधाना आमचे प्राण करती प्रयाणा श्रावणा वदन दाविका. म्हणजे ती काय म्हणतात की आमचे आता प्राण निघाल्यात आणि तुझं चेहरा तुझं मुख आम्हाला दाखवू. या ब्रह्मांड मंडपात श्रावण ऐसा नाही सुत जैशी लक्ष्मी आणि वैकुंठनाथ तैशी भावित माता पिता. जो न करी मातृ पितृ भजन जवळ त्याचे ब्रह्मज्ञान तो षटशास्त्री आला पडून त्याचे दर्शन न व्हावे. त्याचे जपतप अनुष्ठान दान अध्ययन श्रवण मनन कळा चातुर्य व्यर्थज्ञान जैसे भाषण मध्यपियाचे. तेने अभ्यासीला 64 कळा त्या अवघ्याची जाहल्या विकळा जयाशी माता पित्यांचा कंटाळा न चांडाळा न शिवावे. म्हणजे आई वडिलांचा कंटाळा करणारा वगैरे तो किती बुद्धिमान असला, किती त्यानं जरी म्हणजे सगळ्या विद्या जरी प्राप्त केल्या तर त्याचा काय उपयोग नाही. माता पिता गुरुदेव जाण चारी दैवते सम समान तोची परमज्ञाता जाण न मोडी वचन श्रेष्ठाचे. म्हणून पुत्र एक श्रावण आठवण दयाचे गुण दोघे पडली मूर्छावून जावं या प्राण एकवटली. आणि मग शेवटी ह्या श्रावणाचं गुण आठवून ती दोघं मूर्छावून पडलेली आहेत. मग ती शाप देती प्राण जाता म्हणती तुझाही पुत्र पुत्र करिता प्राण जाईल दशरथा आम्हा ऐसाची तात्काळ. आणि मग त्यांनी दशरथाला शाप दिलाय की तुझा सुद्धा असाच पुत्र पुत्र म्हणत तुझा प्राण जाईल, आमचा जसा आता निघालाय. मग तीही सोडीला प्राण राये केले तिघांचे दहन उत्तर कार्य संपादन आहे देशी परतला. आणि मग राजानं श्रावणबाळ आणि तिचे ते आई वडील या तिघांचं तिथं दहन वगैरे करून उत्तर कार्य करून आता अयोध्येचा राजा आता दशरथ अयोध्येला आलेला आहे. मनात हर्षमाणी नृपवर मजशाप जाहला तो केवळ वर यांचे शापे तरी पुत्र हो का सत्वर मज लागी. आणि मनातल्या मनात त्याला आनंद झालाय दशरथाला की ह्यांचा शाप जरी मला जरी मिळाला असला तरी तो मला वरच आहे, कारण त्या शापामुळे मला मुलं तरी होतील. अयोध्येशी आला दशरथ वशिष्ठाशी सांगितला वृत्तांत पुढे 12 वर्षेपर्यंत दुष्काळ पडला पृथ्वीवरील. आणि मग अयोध्येला दशरथ आल्यानंतर वशिष्ठांना हा सांगितलेला सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला आहे. पुढे 12 वर्षेपर्यंत अयोध्येमध्ये दुष्काळ पडलाय. न वर्षे कदा बहालक